नमस्कार मंडळी, नीता रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये रुचकर अशी बटाट्याची भजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराच्या बटाट्याच्या स्लाइस करून घेतलेल्या, स्लाइस स्वच्छ धुवून घेतल्या आणि पाण्यामध्ये टाकून त्याच्यात मीठ टाकून घेतलं। आता बेसन घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे। पिठाला चव येण्यासाठी फक्त इथे मीठ घेतलेलं आहे। ते मीठ हे अंदाजाने घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे थोडं मीठ घ्यायचं आहे। आणि 1 पिंच हिंग घेतलेला आहे। एवढ्याच साहित्यामध्ये आणि तेल वापरणार आहोत आपण। एवढ्याच साहित्यामध्ये आपण आज छान अशी रुचकर अशी बटाटा भजी बनवणार आहोत। या बेसनमध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे। आता या बेसनमध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसन छान फेटून घ्यायचं आहे। छान असं भजी पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे भजी आपली छान होतील। आता आपण भजी तळायला घेणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं, तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता ज्या बटाट्याच्या स्लाइस आहेत त्या मी असं बेसनमध्ये घोळवून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। पाच मिनिटांनी भजी थोडीशी हलवून घ्यायची तशी, म्हणजे छान दोन्ही साईडने ती भाजली जातील। भजी आपली छान भाजली गेलेली आहे, तर आता आपण ही काढून घेऊ आणि अशीच राहिलेली बाकीची भजी पण। तर मग मंडळी, आपली बटाट्याची भजी छान तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होते। तुम्ही बनवा आणि मग माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।